हरि ओम. नमस्कार. मी प्रिया श्रीनिवास चूक. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशी निमित्त घेऊन आलेली आहे एका श्रीराम मंदिराची माहिती. हे श्रीराम मंदिर कोकणातल्या केळशी या गावातलं आहे. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण घराण्यांचं मूळ स्थान हे कोकणची भूमी. कोकणच्या निसर्गरम्य आणि पावन भूमीत ही घराणी सुखनैव नांदत होती. पण पुढे कालांतराने उपजीविकेसाठी यातील काही कुटुंब स्थलांतरित झाली आणि पुढे ती त्या नव्या जागेतच स्थायिक झाली. नव्या गावात जरी ही कुटुंब स्थिरावली तरी त्यांचे नातेवाईक कोकणातल्या मूळ गावी अद्यापी वस्ती करून होते. त्यामुळे त्यांची नाळ कोकणच्या मातीशी जुळलेली राहिली. त्या उपनावांच्या कुलवृत्तांतात मूळ घराणे आणि स्थलांतरित घराणे यांची नोंद आढळते. ज्यांना आपल्या घराण्याविषयी उत्सुकता आहे त्यांनी आपल्या उपनावाच्या कुलवृत्तांतात या माहितीचा शोध अवश्य घ्यावा. असंच आमचं जोगांचं मूळ गाव हे जिल्हा रत्नागिरी इथलं तालुका जयगड त्यामधलं छोटंसं गाव नांदिवडे. समुद्र किनाऱ्यावरील रम्य परिसरात वसलेलं हे गाव. जोगांचं कुलदैवत श्री कऱ्हाटेश्वराचं मंदिर किनाऱ्यावरील एका उंच खडकावर आहे. आजही अनेक चित्पावन ब्राह्मणांची वेगळी वेगळी कुलदैवतं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये जोग हे एक घराणं एकमेव असं आहे की त्यांचं कुलदैवत श्री कऱ्हाटेश्वरच आहे. अन्य जोगांची जर इतर कुलदैवतं असतील तर त्याचं मूळ कारण हेच की स्थलांतरामुळे मूळ माहितीशी नाळ तुटली किंवा मूळ माहितीचा संदर्भ देणारं कोणी नाही, म्हणून ज्या गावात स्थिरावले तिथलंच त्या गावातलंच किंवा आसपासच्या परिसरातलं कुलदैवत हे आपलं मानलं. असो, त्यापैकी नांदिवडेहून जोगांची अनेक घराणी स्थलांतरित झाली आणि यामध्येच आमचंही घराणं हे नांदिवड्याहून स्थलांतरित होऊन केळशी इथं स्थिरावलं. केळशी तालुका दापोली. केळशीमध्ये एक पुरातन श्रीरामाचं मंदिर आहे आणि हे मंदिर मूळ जोग मंडळींनी बांधलं अशी नोंद आढळते. मंदिराची स्थापना एका जोगबुवांनी केली अशी कथा सांगण्यात येते आणि त्या काळी भिक्षा मागून रामाचा उत्सव बोडस नावाच्या एका व्यक्तीबरोबर ते साजरा करू लागले. समुद्र किनाऱ्यावरचं हे केळशी गाव वाळूच्या छोट्या छोट्या टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि असं सांगण्यात येतं की समुद्र हा थोडा थोडा मागे हटू लागला आणि म्हणून किनाऱ्यावर काहीतरी दिवाबत्तीची सोय व्हावी म्हणून ह्या जोगांनी किनाऱ्यावरच्या आपल्या ह्या गावामध्ये श्रीराम मंदिराची स्थापना केली. तसंच केळशीचं दुसरं महात्म्य म्हणजे इथलं स्वयंभू महालक्ष्मीचं मंदिर. त्यासाठी सुद्धा केळशी गाव हे प्रसिद्ध आहेच. ही महालक्ष्मी सुद्धा अनेक घराण्यांची कुलदेवता म्हणून तिला सन्मान केला जातो. तर केळशी ह्या गावामध्ये कैलासवासी केसो रामचंद्र जोग यांनी शके 1760 साली या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला. रामाच्या मूर्तीसोबत लक्ष्मणाच्या मूर्तीची भर घातली. सन 1876 साली कैलासवासी केसो रामचंद्र यांना सरकारातून जमीन इनाम मिळाली आणि हेच बहुधा सरदार जोग असणार. त्यांचे पश्चात रघुनाथ केसो आणि गणेश विष्णू यांनी त्या इनाम जमिनीचं उत्पन्न रामाचे उत्सवाकरता लावून बागायत तयार केली आणि ती जोगांच्या मालकीची आहे. त्याच्या उत्पन्नातून पूजेची आणि नंदादीपाची व्यवस्था केली आहे. या मंदिराचं पुजारीपण देण्यासाठी म्हणून आडातल्याच दांडेकरांपैकी त्रिंबक भट दांडेकर यांच्याकडे जोगांनी पूजेचं काम सोपवलं. त्यांची राहायची व्यवस्था आणि रहाटाची सोय सुद्धा जोगांनी करून दिली. आजही दांडेकर कुटुंबाकडे या मंदिराची पूजा
चालू आहे, कारण पुजारी पण घेतल्यानंतर दांडेकर घराण्याचा उत्कर्ष झालेला आहे. ठोसर यांनी सुद्धा केळशीची एक त्यांची स्वतःची बागायत ही देवाला दिलेली आहे. मंदिराचं बांधकाम अत्यंत सुबक असं आहे. हल्लीच्या काळानुसार त्याच्या सुबकतेला अजिबात धक्का न पोचवता त्याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. परंतु मूळ जे जुनं वाडा किंवा असं जे काही बांधकाम आहे ते आजही तसंच आहे. मुख्य गाभाऱ्यात राम, लक्ष्मण आणि सीतामाई यांच्या मूर्ती आहेत. रामराया तर इतका देखणा आहे की त्याला दृष्ट लागल्याची खूण सुद्धा ठळकपणे दिसून येते. हनुमंताचं ध्यान हे फार महत्त्वपूर्ण आहे. मुख्य मंदिराच्या समोरच हा दास मारुती आहे, अर्थात हात जोडलेला मारुती आहे. आणि सध्याची ही मूर्ती असं सांगण्यात येतं की मूळ मंदिर बांधल्यापासून तिसरी मूर्ती आहे. पूर्वीच्या 2 मूर्ती ह्या खंडित झाल्या म्हणून त्यांचं विसर्जन करण्यात आलं. परंतु पूर्वीचा मारुती हा अत्यंत बलदंड असा होता. रामाच्या मूर्तीसोबत कृष्णेश्वराचं पंचायतन आहे. या राममंदिरामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध दशमीपर्यंत रामजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो आणि चैत्र पौर्णिमेला इथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. आजही हे मंदिर केळशीकरांनी आपली परंपरा जपण्यासाठी प्राणपणानं जपलेलं आहे. या मंदिराची व्यवस्था अद्यापही अत्यंत उत्तम प्रकारे सांभाळलेली आहे. म्हणून खरं तर केळशीकरांचं अभिनंदनच. कारण आजचा काळ पाहता अशी दूर गावातली छोटी छोटी मंदिरं ही जागती राहण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच आवर्जून केळशी इथल्या महालक्ष्मीच्या दर्शनाबरोबरच केळशी इथलं साठे आळीमधलं श्रीराम मंदिर हे नक्कीच पाहण्यासारखं आहे. श्रीरामराया हा सगळ्यांना तिथे कृपेचा वर देण्यासाठी आजही स्थित आहे. जय जय रघुवीर समर्थ.